सांगते त्या रस्त्याने इलास तर तुम्ही मुंबई टू मालवण 7 तासात येऊ शकतास. म्हणजे जर तुम्ही टाइमपास करत इलास तर जास्तीत जास्त 8 तास, जर नॉनस्टॉप इलास तर 6 ते 7 तास हार्डली. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि रस्तो कसं वाटलो, कसे काय वाटलं मग कमेंटमध्ये सांगा. आणि मी सांगलेल्या रस्त्याने येणार ना 100% तुम्ही लवकर येताल. फक्त थोडी घाई करू नका, घाट सेक्शन रस्तो आहे थोडं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा. चला आणि लवकर येवा अग्निवडच्या जत्रेक. उशीर करू नका, जत्रेक गर्दी भरपूर असतली, घाई गडबड करू नका. आणि गावात थंडी भरपूर हा, त्याच्यामुळे जा काय तुमची स्वेटर असत घेऊन यावा भरपूरशी. चला व्हिडिओ सुरुवात करूया आता. नमस्कार मंडळी, सगळे कसे आहात म्हणताय, काय म्हणताय, बरे आहात ना? तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आजची व्हिडिओ स्पेशल होणार आहे. तर काय म्हणतास, येवा कोकण आपला असा, कोकणात सगळ्यांचं स्वागत असा आणि तुमचा माझ्या व्हिडिओत पहिला स्वागत असा. तर आजची व्हिडिओ ह्या तुम्ही थंबनेल बघून समजला असाल. तर आजची व्हिडिओ असं आहे की आग्नेवाडीला आम्ही जत्रेसाठी जातोय. तर जो काय रोड आहे म्हणजे आम्ही ज्या रोडने जाणार तर तो तुम्हाला दाखवणार आहे. कारण काय आग्नेवाडी जातो म्हणजे भरपूर गाड्या निघणार आहेत, तर रस्त्याला ट्रॅफिक होण्याचे चान्सेस जास्त आहे. जर तुम्ही सकाळचे निघालात तर तुम्हाला ट्रॅफिक भेटणार माणगावमध्ये जास्त करून. आणि पेन मार्गे जर तुम्ही गेलात तर आता तो रस्ता कसा माहिती नाही, मागच्या वेळी गेलो तेव्हा एक साईड खराब होती, एक साईड चांगली होती. तर आता अजून काय आम्ही ठरवलं नाही कुठून जायचं. आता आम्ही जस्ट अंधेरीत पोहोचलोय आणि वाजले सकाळ निघणार होतो 12 वाजता. निघता 12 म्हणताना तर 5:30 झाले. कारण का मी रात्री ट्रॅव्हलिंग करून येलोय, त्याच्यामुळे झोप झाली नव्हती म्हणून लेट निघालाय. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आईच्या जत्रेला सर्वांनी या. आईच्या जत्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचे मनापासून स्वागत आहे. तुमचा पण माझ्या व्हिडिओ स्वागत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी ज्या रोडने जाणार आहे तो तुम्हाला रोड दाखवणार आहे. किती तास लागतात, काय रोडचा प्रॉब्लेम आहे, रस्ता चांगला आहे, रस्ता खराब आहे, बघूया. आता मुंबईतून बाहेर निघेपर्यंत आम्हाला ट्रॅफिक लागणार 100%. आम्ही जातो अटल सेतून आहे ना. हा, तर हाय प्रथमेश आणि मी जातोय. दर टायमिंगला हा माझ्यासोबत असतो, मी त्यासोबत असतो. एकमेकाशिवाय आम्हाला जमत नाही. सो असं आम्ही आज चाललोय. व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज जय. विमान चालला मालवणात. तर आम्ही पोचलो आता बरेच ट्रॅफिकच्या कटाक्षानंतर पळसच्या फाट्याक पोचलो. जर तुमका जाऊ शकत असाल तर मुंबई गोवाने पण जाऊ शकता तुम्ही. ओल्ड गोवाने आपला ओल्ड पुणा रस्त्याने जाऊन खोपोली मार्गे पाली मार्गे पण जाऊ शकता तुम्ही. तो रस्ता खूप बेटर आहे, म्हणजे खूप छान आहे. फक्त जरा लांब पडतो पण रस्ता खूप छान आहे. आता आपण पळसच्या फाट्यावरून ते सर्कल मारून डायरेक्ट मुंबई गोवाने जाणार आहे आम्ही. तर तुम्ही एक आणि रात्रीचं निघा. मोस्ट मी तुम्हाला सांगेन आता कसं पुढचं काय आहे मला पण नाही माहिती, पण मी तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. शेवटपर्यंत मी तुम्हाला सांगेन कसा रस्त्याचा काय हाल आहे. मला चान्सेस आहेत की माणगावमध्ये ट्रॅफिक भेटू शकतं. हे बघा, हे मुंबई हा पुणे एक्सप्रेस आहे वरचा. पळसच्या फाट्यावरून आपण हा डीमार्टवरून राईट मारला की लेफ्ट मारला की आपण मुंबई गोवाला चालू झालो. आम्हाला खतरनाक ट्रॅफिक भेटलं. खतरनाक म्हणजे मी सांगतो ना, 8 वाजल्यापासून मला इथे यायला तर किती 49 झाले. विचार करा किती ट्रॅफिक आहे. याची कॉपीराईट येतात मला. हे बघा. चला तर आम्ही आता अशा प्रकारे मुंबई गोवा रोडला लागलेलं असं. येवा कोकण आपलं असा, कोकणात सगळ्यांचा स्वागत असा आणि माझा तुमच्या व्हिडिओ स्वागत असा. तर येवा लवकर येवा. आग्नेवाडच्या जत्रेक येवा. चला पहिलीच लगदरी भेटले. कोणती? अधिष्ठी कृपा. पहिली रे रत्नागिरी. तर पुढचे तुम्हाला अपडेट देत चालणार आहे मी. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रस्तो आता तरी ठीक आहे, तर पुढचा रस्तो माका माहिती आहे. कारण का मी ह्या रस्त्याने आता पहिल्यांदा, कारण तुमच्यासाठी मी ह्या रस्त्याने जातोय. कारण का तुमका दाखव, कारण का सगळेच लोक ह्यानी जात नाही पाली मार्गे. बरेचशे लोकांना इकडून जाऊची सवय असता मुंबई गोवाने.
कारण का टोल खूप जातात 200 का 140 240 चढतं ते कशा उगाच हडे सुंदर. त्याच्यामुळे आम्ही आता तुमच्यासाठी ह्या रस्त्याने जातो. तर एक लाईक एक कमेंट होऊन जाऊन दे. तर आता मी तुम्हाला पूर्ण अपडेट देईन कसा रस्तो खैसून जाऊचा काय करूचा. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत राहा. तर व्हिडिओ जरा मोठी होतली तर जरा सांभाळून घ्या कारण का मी हे इन्फॉर्मेशनच तेवढं कारण का मुंबई गोवा रस्तो आमचं एवढं असं हे नाही की तुम्हाला 5 मिनिटं किंवा 10 मिनिट 15 मिनिटाचे व्हिडिओ तुमका मी हे देईन. रस्तो मोठा त्याच्यामुळे जरा व्हिडिओ मोठी होतली. व्हिडिओ म्हणजे जास्त नाही जेवढं मी शॉर्टकट होतलं तेवढं मी घेऊचा प्रयत्न करतले. आता मी डायरेक्ट नागोठण्यात थांबतलो जरा. ते एक स्पेशल ना ते मॅगी जर कधी इलाच ना तुम्ही तर मॅगी खाऊन बघा. जे नॉनव्हेज आले आहेत ना त्यांनी अंडा मॅगी ना रे अंडा मॅगी हा आमचा व्हेज माणूस आहे प्युअर म्हणजे असं प्युअर व्हेजिटेरियन आहे आमचा. पण आज ह्यो असलो ना की माका व्हेज खाऊचं आता मग असं मी कसा खाऊ पण थई इलाच ना कधी खावा तुम्ही चांगली लागतं. जरा वडकच्या पुढे येलास ना की जर रस्तो खराब आहे ह्यामध्ये बघू शकतास. जरा काम चालू आहे अजून पण ह्याच्यापासून वडखळचं हे पर्यंत म्हणजे वडखळ जायपर्यंत रस्ता चांगला बाकी ओके आहे रस्तो. आता ह्या ब्रिजचं काम चालू असल्यामुळे वाटतं हे आहे खराब आहे रस्तो. 1 किलोमीटर झाला आमका जरा रस्तो खराब भेटलो. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ महाराज जय. तर अशा प्रकारे आम्ही आता इलो नागोठण्यामध्ये. नागोठण्यामध्ये ना सॉरी रस्तो छान आहे. पेन पासून फक्त ना 1-2 ब्रिजची मध्ये कामं चालू आहेत. कोलवाडच्या आधी एक चालू आहे तिकडे थोडं रस्त्याचं काम चालू असल्यामुळे थोडं रस्तो खराब आहे. बाकी रस्तो ह्याच्यापासून नागोठण्यापर्यंत म्हणजे वाकण फाटा जो बोलतो ना आपण तिथपर्यंत रस्तो छान आहे. इथून पुढे पण मानगाव पर्यंत छान आहे कारण का मी इथून आम्ही डेली येतो त्याच्यामुळे हो रस्तो छान आहे. त्याच्यामुळे काही विषय नाही. तर तुम्ही वडखळ मार्ग येईल असतं पूर्ण रस्तो क्लिअर आहे. जरा मध्ये मध्ये कुठेतरी स्पीड ब्रेक करत बाकी रस्तो एक नंबर आहे. तुम्ही इकडे नेऊ शकता. रात्रीचं जर येत असाल तर जरा स्पीड ब्रेकरवर लक्ष द्या गाडीचे लाईट चांगले असतील तर. हे वाकण फाटा इकडून सरळ गेलात ना लेफ्ट साईडीन की याला पालीला आणि इकडून सरळ मानगाव आपल्या गोवा रोडला आणि पाठीमागे आपले हे आहे मुंबई. हा वाकण फाटा आहे नागोठणे. तो बघा तिथे बोर्ड आहे नागोठणे. हे मुंबई गोवा रोड आहे. इकडे मुंबई आहे इकडे गोवा इकडे पाली आहे आणि हो वाकण फाट्याचं बोर्ड. धन्यवाद. NH 548 त्यांना सांगा ना युट्यूबसाठी तुम्हाला एक बाईट द्या म्हणून. ते आता विचारे रात्री इलाच नाही बघ तुमका दिसतो होय कायम असतं. हे प्रथमेशचं मित्र आहे ते का बघल्यान की जवळ येतं बघा. आणि हे बघ ह्या पहिलाच दुकान आहे काकीचं साई किराणा स्टोअरच्या ना बाजूकच जा मॅगीवाले काकांनी त्या पाव घातली. आता तू काकांची पाठ अजिबात सोडूचो नाही. हे बघा ही मॅगी दुकान आहे ना 1 नंबर मॅगी भेटतं. अंडा कधी इलाच ना अंडा मॅगी मागून बघ 1 नंबर. माझी अंडा मॅगी इलेली आहे हिची आता नॉर्मल मॅगी येऊची अजून. तर तुम्ही इलाच तर एकदा नक्की ट्राय करा. आणि हडे आमची व्हिडिओ एडिटिंग चालू आहे कारण का माझ्या स्टोरेजचं शॉर्ट चालू आहे त्याच्यामुळे ना मी आता मॅगी खाते. तुम्ही पण या आणि खाऊन बघा. मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता ना मानगावात पोचलो. 12:30 झाले. 12:30 नाही हां 12:30च्या आसपास झाले. 1:45 जातील. माझी कॅपॅसिटी संपली आता. डिझेल भरूक थांबलो. डिझेल भरूक थांबलो आम्ही आता. तर मी आता झोपतलोय. तर नागोठण्याच्या पुढे मानगाव पर्यंत ना मध्ये मध्ये थोडं रस्तो खराब आहे काय माहिती अचानक आता खोदले नाही आहे.
पण जरा डायव्हर्जनवर इलाज तर डायव्हर्जनवर लक्ष ठेवा. रात्रीचे इलाज तर सांभाळून यावा. लाईटी जर व्यवस्थित नसेल, लाईटी वगैरे व्यवस्थित गाडीचे चेक करून यावा. कारण का डायव्हर्जनच ना ते पटकन दिसत नाही. जर समोरून तुमच्याकडे आता लक्झरी वगैरे आहात आणि देवीच्या जत्रेसाठी भरपूर गाड्या सुटल्या, त्याच्यामुळे सावकाश यावा, सांभाळून यावा. मध्ये मध्ये खड्डे आहेत, रस्त्याचं जम्पिंग रस्ते म्हणजे मधीच काही खड्डा, मधीच काही सिमेंट घातलेला, त्याच्यामुळे ना थोडे अपडाऊन आहेत. त्याच्यामुळे जरा सांभाळून यावा. माणगाव पर्यंत जरा हे व्यवस्थित म्हणजे ना आपलं काय इंदापूरसून पूर्ण सिमेंट रस्ता पुढे, जरा सांभाळून यावा, काळजी घ्यावा. मी आता झोपतलाय, प्रथम ट्रॅव्हिक करतला, तर मध्ये मध्ये मी जे मेन स्पॉट होते ते त्याला सांगितलं त्याला उठाव म्हणून. तर चला बघा डोळे, कारण का मी काल बरोबर 14 तास ड्रायव्हिंग करून येलोय आणि फक्त सकाळी 2.5 तास झोपलोय मी. डोळ्याची हालत बघा, त्याच्यानंतर बघा झोपच येणार नाही, काय कळत नाही, कारण गावात जायचं होतं ना म्हणून. चला, तर आम्ही माणगावात पोहोचलेलो. आता काय रात्रीचं ट्रॅफिक नाही, पण जर तुम्ही दिवसाचे इलास ना, तू काय करता येड झवा काय हो, बघत नाही काय नाही, अशी लोकांमुळे ना ऍक्सिडेंट जास्त होतं. त्यांनी बघितलं आता काय केलंय, शूटिंग मध्ये झालंय की. हा, तर विषय आपला होतो की माणगाव मध्ये जर दिवसाच्या इलाज ना तुमका हमखास हे ट्रॅफिक भेटणार, कारण काय कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं काय लिमिट नसता, अनलिमिटेड गाड्या निघणार आहेत उद्या. आताच एवढी गर्दी चालू झालेली आहे थोडी थोडी रस्त्यात थोडा. हा, आणि ह्याच्यासाठी जर शनिवार रविवार आल्यामुळे तर गर्दी खूप आहे हायवे. कारण आम्ही आता 12:30 जण, 1:15 झालो, 1 वाजलं बरे, 1 वाजता माणगावात दिलं. तर ह्याच्या पुढचं अजून कसं हा काय माहिती नाही, कारण मध्ये रस्तो आता रस्तो चांगलं माणगावापासून संगमेश्वर पर्यंत. संगमेश्वरचं जसं हे येतं ना 1 किलोमीटर पर्यंत, हे बघ हे रायगडचं गेट आहे बघा. तर हे काच खराब असल्यामुळे आता सगळी बरीचशी लोकांना आता रायगडवर झाले, कारण का छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आहे जयंती आहे, जन्मोत्सव. त्याच्यामुळे आज येताना जरा सावकाश यावा, कारण काय ना रस्तो आणि स्पीड ब्रेकर मेन म्हणजे काय आता आम्ही एक पटकन दिसलो ना, कारण समोरून पटकन गाडी येईल आणि त्यांचे लाईटी एवढे असल्यामुळे ना पटकन तो दिसलो नाही. थोडं असं हे झाली, एवढी नाही, पण आता आमचे चालक आमचे सूत्र ह्याच्यात आता असं आम्ही त्याच्या झोपाशिवाय, कारण का मी ना खरंच झोपू नका, तर डोळे दिसणार नाही, पण माझी एनर्जी थोडी डाऊन झाली आतून. तर मी तुमका अपडेट देत राहतले, थोडी व्हिडिओ मोठी होतले, सांभाळून घ्यावं, कारण का मला बोलायची लय सवय आहे, मग कसं बोलत राहायची. हा, त्याच्यामुळे मग सांभाळून घ्या ह्या व्हिडिओत. आणि आवर्जून भराडी देवीच्या यात्रेला या सगळ्यांनी या. खैसून तुम्ही व्हिडिओ खैसून बघताय त्यांनी कमेंट करून सांगा आणि नक्की यावा. व्हिडिओ बंद करणं नाही, शेवटपर्यंत बघा. हा, नाहीतर बंद करशात मधीच. शपथ आहे तुमका भराडी देवीची. नाही तसं नाही, पण व्हिडिओ खरंच बघा तुम्ही, कारण तुमच्यासाठी करतो हो आम्ही, असं काय ह्या नाही, तुमच्यासाठी करतो की तुमका रस्तो का गोयो कसे आज. पण येताना दिवसाचे येईल असं तुमका ट्रॅफिक आहे 100%, कारण का आईच्या जत्रे शनिवार रविवार इलेलो हा, त्याच्यामुळे लोक तुटान पडतली. आणि आईची जत्रा म्हणजे ट्रेन तर एवढे फुल आहेत ना, कारण का माझ्या मित्राची पण दुर्गा माऊली ट्रॅव्हल्स हा, तर त्या आमका 2 टिकटी व्हायचं. त्या सांगले बाबा की असंच काय रे टिकटी, बोलता काय टिकटीचा काय बोला नको बाबा, आधीच फुल झाले. त्याच्यामुळे येताना गाडी घेऊन इला असतं सावकाश, गाडीची लाईटी जरा मोठे लावा, कारण काय खड्डे आणि स्पीड ब्रेकर पटकन दिसणार. आणि डायव्हर्जनचं ते फट केली त्यांच्या काय ते एवढेशे बोर्ड लावलेले नाहीत, म्हणजे असे लावलेले नाहीत जरा मोठे, पण ते दिसतात एवढेशे. जेव्हा पुढे येतले तेव्हा दिसतले, त्याच्यामुळे जरा सावकाश यावं, सेफ यावा. सावकाश इलाच तरी चालत, काय जाणार नाही, लवकर निघा, सावकाश यावा. मी जरा हायवे थांबलो, माका नाही ते थंबनेल साठी ना हे काढूचं होतं फोटो, पण या लाईटी खाली थांबलो. प्रथमेश काच पुसता, कारण का ना लाईटीत खरंच काय दिसणार नाही. आणि खरंच रस्तो छान आहे. ह्याच्या माणगावच्या पुढे माणगाव पासून जो रस्तो चालू आहे बघा, असं पूर्ण रस्तो तो शेवटपर्यंत डायरेक्ट संगमेश्वरातून एक लेफ्ट घेऊचो आपल्या बस स्टँड करून, तिथून आपण जाऊचा. तोपर्यंत तुम्ही गाडीचा व्ह्यू बघा. मग एक ते फोटो काढणार आहे मी थंबनेलसाठी. तर मंडळी आपण अशा प्रकारे कशेडी घाटात दिलेला असावं. कशेडी घाटाचे 2 बोगद्यापैकी ना एक टर्नल बंद केलेला आहे लेफ्ट साईडला, आणि हा एक चालू आहे. मस्तकीने चालू केलं, कारण का आता गर्दी होणार आहे, कारण का शनिवार रविवार असल्यामुळे पब्लिक भरपूर निघणार आहे. आम्ही
3-4 दिवस आधी निघालोय कारण का प्रथमेशचं काम आहे आणि म्हटलं मला पण नंतर हे बघा टनल आहे. तसं काय एवढं हे नाही मोठं आहे, इकडून येणार आहे, इकडून जाणार आहे, इकडून येणार आहे, असं काय टनल आहे. किती वाजले रे? 2 वाजले. 2 वाजले तरी आम्ही अजून कशीडर आहे. चला बाकीचं पुढचं अपडेट चिपळूणमध्ये देऊया तुम्हाला. रस्ता 1 नंबर आहे, मक्खन आहे, काही विषय नाही. माणगाव पासून एकदम क्लिअर रस्ता आहे तुम्हाला शेवटपर्यंत, म्हणजे शेवटपर्यंत म्हणजे ह्याच्यापर्यंत काय ते संगमेश्वर पर्यंत. दिलो बाबा चिपळूण नगरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण. अशा प्रकारे वाजलेले आता 3 वाजले. 3 वाजता आम्ही चिपळूणला दिलो. जरा रस्तो जरा बऱ्यापैकी चांगलं जातं संगमेश्वर पर्यंत, सावर्ड्यापर्यंत तरी चांगलं एवढं माका माहिती आहे. त्याच्या पुढे आता बघूया कसं काय आहे. तर 3 वाजल्यात, घराकडे जायपर्यंत 6 वाजतले वाटतं आमका, 6-6:30. तर चला लेट्स गो. चिपळूणात किती वर्ष काम चालू आहे भटकीला, अजून काम चालूच आहे. 2 वर्ष झाले आम्ही एवढंच बघतो. हे असाच असतं, कधी अजून ब्रिजचे पिलर पण उभे नाही झालेले आहेत, कधी काम होताला देव जाणे. उभे झालेले होते ते पडले. हो फटकीला त्यांच्या ह्याचं आता हे कामच उभेच नाही, एक पण उभं नाही बघ. काय बाबा करतात देव झाले, त्यांकाच माहिती काय करतात, गॅट मॅट करतात. आता फक्त गाडीला उभे केले नाही, आता ह्याच्यावरच घाल, ह्याच्यावर सिमेंट लगे का ब्रिज घालू का या. हा संगमेश्वरचं ब्रिज आहे इकडे आणि हे संगमेश्वर इकडून आम्ही जाणार. हा सरळ ना बघा हे संगमेश्वरचं हे आहे स्टँड. हा इकडे संगमेश्वर स्टँड आहे, बस डेपो. आणि हा संगमेश्वरतून ह्याच्यावरून लेफ्ट मारल्यावर हे आहे काय बोलतात ते, हायवेवरून लेफ्ट मारल्यावर तुम्हाला हा रोड लागतो. बस डेपोच्या जस्ट पुढे आलात की ना हा रोड लागतो तुम्हाला. हा डायरेक्ट तुम्हाला राजापूरमध्ये बाहेर पडतो. तर तुम्ही देवरुख मार्गे इथून जास्तीत जास्त 30-35 किलोमीटरचा रस्ता आहे तो. तुम्ही सगळ्यात शॉर्टकट रस्ता आहे, थोडं वळण आहेत, घाट सेक्शन आहे का तो. तुम्ही हार्डली आता 1 तासामध्ये पोहोचू शकतो. आम्ही बघा संगमेश्वरमध्ये आता 3:45 वाजले, संगमेश्वरमध्ये आहोत. तर आणि गुगल मॅप जर नाहीच समजलं तो गुगल मॅपला टाकून तुम्ही येऊ शकता. तुम्ही या रूटने या, कारण का रत्नागिरीवरून तुम्हाला ह्याच्यापर्यंत म्हणजे संगमेश्वर टू रत्नागिरी हातखांब्यापर्यंत, सॉरी राजापूरपर्यंत, तर हा लांजापर्यंत सॉरी. तर त्या रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तुम्ही तिकडून इथून आता तिकडे जायला जर आम्ही आता गेलो असतो ना तर आम्हाला लिटरली 5:30-6 वाजले असते. आता आम्ही इथून निघालो ना तर आम्ही पोचू मे बी 4:30 पर्यंत. असा रस्ता काय आहे, त्याच्यामुळे आला तर तुम्ही ह्या रस्त्याने ज्या मी तर प्रेफर हाच करतो, कारण मी बरेच वर्ष झाले मी ह्याच रस्त्याने जातोय. त्याच्यामुळे तुम्ही पण ह्याच रस्त्याने या. बऱ्याचशा गाड्या लक्झरी आता मोस्ट ऑफ इकडूनच जातात. मी बरेच वाडीचं नाव वाचतंय, तुम्ही ह्या नाव वाचा आणि मग कमेंट बॉक्समध्ये सांगा काय आहे. तेरे गेलेवाडी. तर काय रे बंद झाली नाही, चालू आहे बहिणी दिसणार नाही. तेरे गेलेवाडी हडीचा काय दिसणार नाही. तर आम्ही आता संगमेश्वर असून येऊन थांबलो. जरा चेंज करतो, प्रथमेशला झोप येऊ लागली, मी बसतलाय आता ताचा ना. हां तेरे गेलेवाडी हा. तर आता मी बसतंय गावात सावकाश यावा रे. बरीचशी पब्लिक हैसून जाते ह्या रोडने, कारण का ह्या रोडना खूप जवळ पडता. किती रे तर त्याला झोप येतात. माझी झोप झालेली आहे आता, कारण काल ना खरंच मी झोपलेलं आहे नाही, रातभर पूर्ण ड्रायव्हिंग केलंय. काल
वाजल्यापासून 6 वाजे 900 किलोमीटरचं रनिंग केलंय. त्याच्यामुळे ना झोप झाली ना, आता झोपले जरा, तरी पण डोळ्यात झोप आहे. म्हटलं तो बोललो मला झोप येता म्हणून मी झोपलंय. तर मोस्ट ऑफ तुम्ही ह्या रस्त्याने यावा ना, खूप बेटर रस्तो आहे. कारण का मी आता ह्या रस्त्या आता मी तुम्हाला सांगतो, मी 4 वाजले, मी संगमेश्वरात आहे. मी पुढची अपडेट तुमका ना येते किती वाजेपर्यंत पोहोचणार. मे बी तो 1 तासाचा रनिंग आहे. डायरेक्ट राजापुरात रस्तो बाहेर पडतं. राजा म्हणजे साखरप्यात राईट मारलो की डायरेक्ट तुम्ही राजापुरात बाहेर पडतास. मेन हायवे तिथून रस्तो पूर्ण चांगला शेवट गोव्यापर्यंत आपल्या सिमेंट रस्तो हा. त्याच्यामुळे येतना नाही तुम्ही ह्या रस्त्याने मी तुम्हाला प्रिफर करते. बाकीचं तुमच्यावर तुमका खैसून जाऊचा काय करूचा. भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नाही, ह्याच ब्लॉगमध्ये पण पुढच्या वाडीत कसं रे राजापुरात म्हणते. चला लय बोललास. गुड नाईट. तू गुड नाईट कर. गणपती बाप्पा मोरया. 3:57 झाली आहेत. तर म्हटलं आता मी बसतोय, तर म्हटलं बसतोय तर जरा भजन लावूया. चला लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. सावकाश निघा रे. निघालास काय लवकर निघा, लवकर पोचा घराकडे. सावकाश यावं, काय काही गडबड करू नकास. पण मी भजन ऐकतोय, तुम्ही पण भजन ऐका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. झोप येत असेल तर चाय पिवा. चाय पिऊन झाली की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चल पण ह्या रस्त्याक ना थोडे तुमका कंट्रोल कशा घेतलं माहिती आहे. कारण का ना स्पीड ब्रेकर भरपूर आहेत ह्या रस्त्याक. आमच्या बबन मेस्त्री पकवाज होता, त्यांनी अप्रतिम वाजवलेला. तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन ही व्हिडिओ बघू शकतास. बुरबी तेरे काय गाडीची नावं आहेत बघा हडे. विषय असं होतो की हरिदारना स्पीड ब्रेकर भरपूर असतं तर नवीन येलं. बाकीच्या बहुतेक लोकांना माहिती आहे रस्तो. सावकाश यावा रे. चला हे हडे गोव्याच्या गाड्या पण हडेसूनच जातात याच रस्त्यानं. बरं सगळे गाडी आपले मालवणातले देवगडचे सगळे गाडी इकडूनच जातात. तर आणि येताना ना ह्या रस्त्यानं सावकाश यावा. कारण का ह्या रस्त्यानं शार्प टर्न भरपूर असत. त्याच्यामुळे तुम्ही सावकाश या. काय थोडं जर उशीर झालो ना चलतं 10 मिनटं लेट पोचलात घराडे कोण का तुम्ही मानेर सुरी ठेवचो नाही. त्याच्यामुळे सावकाश जावा. शार्प टर्न असत, थोडं घाट सेक्शन हा. ते बघा स्पीड ब्रेकर असत पण गाडी थोडी स्लो करायची आणि चलत राहायचं. बघा मी काहीच कमी करणार नाही. थोडीशी धडक होता निघान जाता गाडी. काही बी टेन्शन घेऊ नका. रस्तो चांगला शेवटपर्यंत. साखरप्यात थोडं रस्त्याचं काम चालू तर आम्ही तुमका दाखवतलं आहे पुढे. पण मी नेहमी ह्या रस्त्यानं जात आहे. त्याच्यामुळे माका तर कधी काय बरेच लोकांनी सांगल्याने की त्याच्या रस्त्यात खूप जरा ह्या होता वगैरे. पण असं काही विषय नाही. आणि तुम्ही अशा सीझनला येताल असं या रस्त्यात गर्दी भरपूर असतली. त्याच्यामुळे काय घाबरायचा विषय नाही. जर तुमका भीती वाटत नाही एखादी गाडी तुमच्या मागे पुढे चलत असत तर गाडीच्या मागे पुढे राहा आणि ते पाठी पुढे चलत राहा. असं काय विषय नाही. बघा गोव्याच्या गाडी असून जाते. सगळ्यांका ह्यो रस्तो माहिती आहे. ज्यांका माहिती नसत त्यांका बघा यावा रस्त्यात नक्की. ना रस्ता इकडून येतात मुंबईवरून पाठी मागतो. तिथे एक ना मंदिर दिसतंय बघा. इथून हा ना एक ह्या सरळ मार्केटात जातो आणि हा राईट आहे. राईटला जायचं आहे आपल्याला. बघ इथून असं दिसेल ना तुम्हाला हा रस्ता. असं राईटला जायचं आहे आपल्याला. राईटला गेलात तर तुम्ही इथून गेलात ना हा रस्ता एक बाजारपेठेतून जातो. तर बाजारपेठेतून रस्ता म्हणजे बाहेर पडायला हे नाही आहे. गुगल मॅपला जर तुम्ही टाकलात ना तर तुम्हाला कळेल. राईटने बाहेर पडून तुम्हाला सरळ जायचं आहे. हा खाली 3 किलोमीटरचा फेर आहे. राईट म्हणून पुन्हा ह्याच रस्त्याला येतो. फक्त इथे कसं बाजारपेठ असल्यामुळे हा रस्ता हे नाही बंद आहे. आणि जरी तुम्ही विचार केला की मी सरळ जातो रस्त्याने, सरळ बिलकुल जाऊ नका. कारण का तो रस्ता एंड आहे. तिथे घरं वगैरे आहेत ते सरळ रस्त्याला. फक्त गुगल मॅपला तुम्हाला तो सरळ दिसतोय पण तुम्ही गुगल मॅपच्या ह्याने जाऊ नका. राईट मारा. गुगल मॅपचा तुम्हाला पण हाच राईटच दाखवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास म्हणजे आलात की तिकडून राईट मारा. हार्डली काहीतरी मी सांगतो ना तुम्हाला 10-12 किलोमीटर आलात की राईट आहे. म्हणजे संगमेश्वर मेन याच्यावरून चौकातून. आणि स्पीड ब्रेकर आहेत भरपूर. स्पीड ब्रेकर आहेत. 20-30च्या स्पीडला या आणि हे करा. एकदम पूर्ण गाडी स्लो करायची गरज नाही. 20-30च्या स्पीडला आलात की गाडी सोडून द्या. हे होते गाडी म्हणजे जास्त आपटत नाही गाडी. बिंदास तुम्ही ड्राईव्ह करू शकता या रस्त्याला.
पोचलो साखरप्यात. साखरप्यात इलात ना की असं रस्त्याचं दिसतं तुमका. हे बघा जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इथे. हा रस्ता इथून आपल्याला राईट घेऊन याला जायचं आहे, म्हणजे राजापूर रोडला. हा सरळ कुठे जातो कोल्हापूर मार्गे वगैरे सरळ गावात जातो. राईट मारून आपल्याला बरोबर रस्ता थोडं, हा रस्ता ना थोडा इथून ह्याच्यापर्यंत खराब आहे कारण रस्त्याचं काम चालू आहे. तुम्ही इथून सावकाश जा. तो रोड जसं आलात ना की तो फक्त राईट घ्यायचा आपल्याला, बाकी कुठे जायचं नाही. आणि नाहीच मतलब गुगल मॅपच्या सहाय्याने या झूम आउट झूम करत या तुम्हाला बाकी रस्ता. हाच रस्ता आहे पण रस्ता बघा खराब आहे. ती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती लक्षात ठेवा. तिथून तुम्हाला ती दिसत नाही पण असं थोडा डाऊट आला तर ती मूर्ती लक्षात ठेवा. तिथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. रस्त्याचं काम चालू आहे बघा. जोरदार काम चालू आहे रस्त्याचं. बऱ्याचपैकी झालं आहे. पहिला तर खूप रस्ता खराब होता. आता हे बघा दिवस रात्र रस्त्याचं काम चालू आहे. रस्ता खूप छान आहे. आता पूर्ण सिमेंट झालं आहे बघा. थोडा तो सुरुवातीला थोडा खराब आहे. अजून पुढे किती आहे माहिती आहे कारण पाऊस मी आता 1-2 महिन्यापूर्वी आलो तो व्यवस्थित पुढे चांगलाच आहे. तुम्ही येऊ शकता या रस्त्याने बघा. ह्यो ना ते ब्रिज क्रॉस केलास ना की तुमका एक इंटरेस्टिंग रस्ता येतो लो. इंटरेस्टिंग म्हणजे इंटरेस्टिंगच जातो. थोडा जरी चुकलास ना तुम्ही पूर्ण हातखांब्यात जातालास. त्याच्यामुळे गाडी बघा वरून एक गाडी येईल आणि आपल्या लेफ्टला जाऊचा खाली. हे बघा डायव्हर्जन हे सरळ ना हातखांब्याक जाता. जर मालवणाक जाणाऱ्यांनी इथून जायचं आहे बघा. ते लिहिलेलं रत्नागिरी आणि लांजा. बोर्ड लय छोटा. इकडून वर गेलास की रत्नागिरी जातालास, इकडे खाली गेलास की लांजात जातालास. त्याच्यामुळे लक्ष ठेवा. रात्रीचे जर चालत असेल तर पुन्हा ते गुगल मॅप चालू ठेवा आणि यावं. कारण का कसं माहिती आहे रात्रीच्या जर थोडे जरी चुकलं असतं एवढी मेहनत करून पुन्हा रत्नागिरीत गेला असतं. रत्नागिरीतून लांजात येईपर्यंत ना नको जीव होतं तुमचं. एवढं रस्तो खराब होतो. सो प्लीज म्हणजे रस्तो हा चांगलो एक साईड आहे. आता गाड्या भरपूर असतील त्याच्यामुळे थोडं तुमका त्रास होऊ शकता. त्याच्यामुळे जरा लक्ष ठेवा आणि यावा व्यवस्थित या. चला हा आता सरळ रस्ता आपला डायरेक्ट लांजामध्ये बाहेर पडतो. लांजा हायवेला काहीतरी गावाचं नाव आहे मी तुम्हाला दाखवतो. तिकडे बावरडे का बांबर्डे नाही काहीतरी नाव आहे मी तुम्हाला दाखवतो. चला बघा हा आता शेवटपर्यंत आपल्याला असाच रस्ता आहे. एकदम प्लेन रस्ता आहे पूर्ण. एक पण तुम्हाला खड्डा नाही, स्पीड ब्रेकर नाही, काही नाही. थोडं घाट सेक्शन टाईप आहे तर थोडं सांभाळून या. बाकी तुम्हाला रस्त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. सरळ चांगला रस्ता आहे, कुठे काही नाही आहे. सरळ हा रस्ता राजापूरला हायवेला जो आपला मेन मुंबई गोवा हायवे आहे तिकडे बाहेर पडतो. त्याच्यामुळे तुम्ही ह्या रस्त्याने या. बेस्ट राहील तुम्हाला रस्ता. पटापट तिकडून जर तुम्ही 20-30च्या स्पीडने आहे ना इथून मोस्ट ऑफ तुम्ही जर लवकर आलात म्हणजे रात्रीच्या प्रवासात आलात. दिवसात आला तर तुम्हाला मे बी थोडं ट्रॅफिक भेटेल. गावची वस्ती आहे, गाव आहे कारण हा पूर्ण. तर त्या निमित्ताने तुम्ही तसं या प्रेफर करून. आम्ही आता 5 वाजले आहेत. 5:30पर्यंत आम्ही पोचू तिकडे. जास्ती काहीतरी तो 40 हा नाही हा 40 आहे तो 16 एकूण 60 किलोमीटरचा रस्ता आहे हा. 60 किलोमीटर तुम्ही एका तासामध्ये इझी पार करता. 1 ते 1.5 तास लागेल. तर हळू आलात तर तुम्ही सावकाश या. 5:30 झालेले आहेत. हा आहे मुंबई गोवा हायवे. धुक्या भरपूर आहे. ब्रिज खाली नेऊन लेफ्ट मारून पुन्हा आपल्या युटर्न घ्यायचं लागतं. तर आपण तसंच करणार आहोत. रॉंग साईड थोडं जाऊ. तर जर इला असणार रस्त्याने तर धुक्या भरपूर आहे गाडी ह्याच्या घाटात. बाकी रस्तो एक नंबर हा. धुक्या दिसत होता लिटरली समोरचा काही दिसत नव्हता. अप्रतिम घाटात. त्याच्यामुळे इला सावकाश मध्येच ना त्यांचे गाव एरिया असल्यामुळे कसं ना ते हे गुरं वगैरे असतात. माका 2 म्हशी भेटले. मी आधी घाबरलाय म्हटलं ह्या काय मध्ये या इला. तर तशी इलास तर यावा. बाकी बघा हे असं येऊन असं युटर्न मारून जाऊचं. युटर्न मारलोय बघा हे असं लगेच युटर्न
असं यटन मारायचं, बाकी काय करायचं नाही. फक्त गाडी सांभाळून यावा बघा, तशी गाडी येतात. तर मंडळी आम्ही 11 वाजता म्हणजे 10 वाजता थांबलो. तर 11 म्हणजे आमका तिथे पळसपातच वाजले. आमका का थोडं खाल्लं वगैरे, नाश्ता केलं नव्हतं, थोड्यावर मॅगी खाल्लं. तर धुक्या भरपूर आहे. तर आम्ही 11 वाजता आम्ही पळसप्यात निघालेलो. 11 काहीतरी, हां आत्ता वाजले 5:30 लिटरली. 5:30 वाजता मी असं ह्याच्यात काय बोलतात राजापूर क्रॉस केलंय. आणि राजापूरवरून आत्ता कणकवली असून नका हार्डली 30-40 मिनटं, म्हणजे मी 6 वाजेपर्यंत मी कणकवलीत पोहोचले. म्हणजे विचार करा तुम्ही मी किती तासात दिलाय. त्याच्यामुळे सगळ्यात फास्टेस्ट रोड आहे. जर तुम्ही इला असतं ह्या रस्त्याने यावा. फक्त काय माहिती आहे, मध्ये जरा स्पीड ब्रेक करत आणि बाकी घाटात धुक्या भरपूर आहे, त्याच्यामुळे सांभाळून यावा. आणि मेन म्हणजे थंडी भरपूर आहे गावात. जत्रेक आईच्या जत्रेक म्हणजे आग्नेवाडीच्या जत्रेक कायम थंडी असतात. आणि थंडी भरपूर असल्यामुळे जी काय स्वेटर असत ती घेऊन यावं मॉपशी, कारण गाडीत थंडी लागणार नाही बिलकुल, बाहेर थंडी लागतं. तर आता मी व्हिडिओ हेच संपवतोय, कारण ना मी आता जेवढं होईल तेवढं लवकर कव्हर करते आणि मी घरात जाते. कधी झोपते असा झाला माका. असं आता माका काहीतरी कणकवली टू मालवण 100 किलोमीटर आहे. 6:30 पावणे 7 पर्यंत मी घराकडे पोहोचतलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ मी आता हे संपवतो. मी तुमचा रस्ता दाखवण्यासाठी मी ह्या काय केलं आहे, म्हणजे व्हिडिओ बनवलं आहे. व्हिडिओ कशी वाटली मग कमेंट करून सांगा. आणि जर रस्त्यात गेलास ह्या रस्त्यात तर नक्की खरंच ह्या रस्त्याने यावा. रस्ता खूप चांगलं कोणी काय सांगू दे, ह्या रस्त्याने यावा, लवकर येतालास. धुक्या किती आहे बघा, घंटा काय दिसणार नाही बघा. तुमका खोटं वाटत असत ना बघा, मी 5:30 वाजून 26 मिनिटं झाली. आता खोटं वाटतं ह्या बघा, 5:30 झालेले आहेत. तर याने ह्या धुक्या तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तुमका समजताला की मी किती मिनिटं दिलंय, किती तासात दिलंय. तडेसून ते कडमडत येण्यापेक्षा ना रत्नागिरी मार्गे खरंच सांगते खूप रस्तो खराब आहे. मी तर आज 4-5 वर्षांनी तडेसून येऊन एकदा त्या दिवशी हर्षदच्या नादाला लागून तडेसून गेलाय. रस्तो तो खूप खराब इलाच तिकडून तर 52 नदीवरून लेपन तो ना रस्तो खूप छोटा आणि तिकडून ना मला जरा भीती वाटतं, सेफ नाही वाटत. तर तुमची फॅमिली वगैरे असेल तर त्या रस्त्याने येऊ नका तुम्ही. हा रस्ता सगळ्यात बेस्ट आहे. एक जर कोण मोठी मंडई बघत असेल तर त्या जिरासारखं असं आहे, मित्र मंडई बघा तुमच्या भावासारखं असं आहे, मित्रासारखं असं आहे. त्याप्रमाणे व्हिडिओ बघा आणि त्या रस्त्याने तुमका माहिती नसत, ज्यांका रस्तो माहिती नसत आणि जे कोकणात येणारे नाही त्यांका पाठवा ही व्हिडिओ, सांगा हे रस्तो सेफ हा आणि बेस्ट रस्ता. त्याच्यामुळे यावा लवकर, तुमची वाट बघतोय मी. माका आता पोचायचा घरात, त्याच्यामुळे हा व्हिडिओ संपवतोय. काय चुकलं असत, काय मागलं असत तर माफ करा. व्हिडिओ हेच संपवतो. जय महाराष्ट्र. गुड मॉर्निंग सगळ्यांका. व्हिडिओ संपवतोय ते बघत होते गाडी साईड टेक घेऊन ते म्हणतात ते नक्की करता काय. तर चला, जय महाराष्ट्र. आणि आवर्जून अग्निवाडची जत्रे घ्या आणि जत्रे गेला असतं ऑफिसवाल्यांना खाजा नक्की घेऊन जावा. आणि काय नाही बोललंय, बस झालं. लय व्हिडिओ मोठी झाली. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.